प्रतिबिंब जनमानसांचे। मुकुंदनगर हल्ला प्रकरणात अहिल्यानगर पोलिसांचा मोठा दणका। 24 तासात हैदराबादमधून तिघे जेरबंद। रेल्वेने पळाले, हैदराबादमध्ये लपले। अहिल्यानगर पोलिसांनी शोध घेत तिघांना पकडून आणले। अहिल्यानगर मुकुंदनगर येथील धीरज कचरूसिंग राजपूत परदेशी यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ला प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या 24 तासात मोठी कारवाई केली आहे। हल्ल्यानंतर फरार झालेल्या मुस्तकीम ख्वाजा मिया सय्यद वय वर्ष 20, मेहराज इब्राहिम सय्यद वय वर्ष 22 आणि सिराज इब्राहिम सय्यद वय वर्ष 21 या तिघांना हैदराबादमधून आज 9 ऑगस्ट रोजी ताब्यात घेण्यात आले। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपींनी दर्गा दायरा मुकुंदनगर येथे धीरज परदेशी यांच्यावर लाकडी बल्ली आणि लोखंडी पाईपने बेदम मारहाण केली होती। घटनेनंतर तिघे छत्रपती संभाजीनगर मार्गे रेल्वेने हैदराबादला पळून गेले होते। दरम्यान आरोपींना हैदराबादला पळून जाण्यास मदत केल्याच्या आरोपावरून ख्वाजा मिया उर्फ अक्रम याकूब सय्यद वय वर्ष 52 आणि वसीम रहीम सय्यद वय वर्ष 47 यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुप्त बातमीदार आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे हैदराबाद गाठत कमिशनर टास्क फोर्स, खैराताबाद झोन, हैदराबाद सिटी यांच्या मदतीने ही कारवाई केली। 5ही आरोपींना पुढील तपासासाठी भिंगार कॅम्प पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे। पोलीस अधीक्षक मुमका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कारवाईमुळे मुकुंदनगर हल्ला प्रकरणातील तपासाला मोठी गती मिळाली आहे। प्रतिनिधी अझहर सय्यद, नगर न्यूज 24, अहिल्यानगर। नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा